नमस्कार, मी ऋतुविजय सावंत. आज मी तुम्हाला फ्लॅग होस्टिंग आणि फ्लॅग अनफोल्डिंग म्हणजे ध्वजारोहण आणि ध्वजवंदन या काय फरक आहे तुम्हाला सांगतो. तर 15 ऑगस्टला आपण ध्वजारोहण करतो. म्हणजे काय, झेंडा प्रथम खाली असतो आणि तो हळूहळू ओढून आपल्या खांद्याच्या टोकाला नेला जातो आणि मग फडकवला जातो. असं का केलं जातं? कारण आपल्याला त्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्टला. हे झालं ध्वजारोहण. हे कोणाच्या हस्ते केलं जातं? तर मोस्टली नाही, पंतप्रधान नवी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. आणि 26 जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं. म्हणजे नेमकं काय केलं जातं? तर झेंडा हा ऑलरेडी जो झेंड्याचा खांब आहे त्याच्यावर झेंडा बांधलेला असतो आणि दोन्ही ओढून तो झेंडा फडकवणार, त्याला म्हणतात ध्वजवंदन. तर हे 26 जानेवारीला केलं जातं. असं का केलं जातं? तर 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे नवीन सुरुवात झाली. आपण खालून वर गेलो आणि झेंडा फडकवला म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि 26 जानेवारीला आपण संविधान स्वीकारलं. याचा अर्थ आपण स्वतंत्र होतो आणि आपल्याला हे राज्यकारभार चालवण्यासाठी एक संहिता पाहिजे होतं. ती संहिता आपल्याला माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली जी घटना समिती नेमली होती, त्या घटना समितीनं आपली घटना तयार केली आणि ती पार्लमेंटमध्ये मांडली. ती घटना 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारली गेली. म्हणून आपण या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. धन्यवाद.